नमस्कार, मी अश्विनी सर्वांचे स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। नेहमीची ती शेवग्याची भाजी जर खाऊन तुम्ही बोर झाले असाल तर ही सोप्या पद्धतीने तयार होणारी शेवगा मसाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 ते 6 शेंगा स्वच्छ धुवून त्याची साल काढून कट करून घेतलेल्या आहेत। आता हे शेंगा आपल्याला उकळून घ्यायचे आहे। एका कढईमध्ये पाणी गरम झाले की त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून 10 मिनिटे शेवग्याच्या शेंगा उकळून घ्यायच्या आहेत। 10 मिनिटात शेवग्याच्या शेंगा छान उकळून होतील। शेवगा ही अत्यंत पौष्टिक भाजी आहे आणि ही प्रत्येकाने खायला हवी, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा छान राहते। 10 मिनिटानंतर चेक करून पाहायचे की शेवग्याची शेंग शिजलेली आहे की नाही। तर इथे छान शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत। आता आपण मसाल्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ। वाटण तयार करण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे खोबरे, 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे आपल्याला मिक्सरला थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहे। कढईमध्ये तेल गरम झाले की त्यात जिरा मोहरी टाकून घेऊ आणि आता तयार केलेले वाटण टाकून 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहे। कुठलेही जास्तीचे मसाले न वापरता अगदी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने चविष्ट अशी ही शेवगा मसाला भाजी तयार होते। तर ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपण इथे मसाला टाकून ड्राय होईपर्यंत 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ। मसाला ड्राय झाला की त्यामध्ये थोडे मीठ टाकून घ्यायचे। मीठ थोडे कमी टाकायचे कारण शेंगा उकळताना आपण ऑलरेडी त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। तर मीठ टाकल्यानंतर परत 1 ते 2 मिनिटं परतून घेऊन त्यामध्ये आपल्या रोजच्या वापरातले सगळे मसाले ॲड करायचे आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे आपला मसाला हा छान तयार होत आहे। आता मसाला हा पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचा आहे। इथे आपला मसाला आता ड्राय झालेला आहे। यामध्ये थोडे पाणी टाकून परत तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटत आहे। इथे आपला मसाला छान शिजलेला आहे। आता यामध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या आहेत आणि मिक्स करून 1 ते 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने आपली ही शेवगा मसाला भाजी तयार होते। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनीज किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।